पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मम्मी नाश्ता केला? होय। बरं ऐक, आपल्या शर्मांकडे जायचंय। आपला नवीन प्रोजेक्ट आपण मुग्धाच्या नावाने सुरू करतोय। होय। पण मम्मी मी कशाला यायला पाहिजे? कारण त्या प्रोजेक्टची मालकीन तू असणार आहेस। तुला समजा हँडल करायचंय, तुला सांभाळायचंय। पण मम्मी मला काहीच कळत नाही त्यातलं। लक्ष घातलं तर कळल। बुद्धी आणि येळ सत्कारणी लागू दे। आणि हो, वेळ मिळाला तर भुईगावला बी जायचंय। हा? काय झालं? नाही नाही काही नाही। मग भुईगावचं नाव ऐकल्यावर असं का दचकलास? नाही नाही, भुईगावच्या नावाचा काही संबंध नाही। ते एक काम आठवलं। बर चला, आटपा लवकर चला। मुन्नू, ए मुन्नू, अगं झोपू दे की ग तिला, आता तर परीक्षा बी संपली। अगं संपली तरी झोपायला काही लिमिट आहे का नाही? मुन्नू नको जा। आसवे, अगं झोपू दे की। हा तायडे, तायडे लवकर बाहेर ये। काय ग? आपण एक गंमत करूया। तायडे, अगं गंमत म्हणल्यावर तरी तोंड जरा हसरं करत जा की। आणि तिच्याकडे का बघायलास? तुमच्या दोघींमध्ये काय असं तोंड करायची कॉम्पिटिशन लागल्या काय? कायम आपलं काहीतरी झाल्यागत, काहीतरी टेन्शन असल्यागत तोंड असतंय तुमचं। आता बी बघा, लाखभर रुपयाची चोरी झाल्यागत तोंड करू नये। निवांत राहत जा की। अस्मे, तू गमतीचं काय तर म्हणत होतीस ना? हा, आपण ना मुन्नूला मिशा काढूया। चल थांब। ही की ही मग नको, तायडीला तायडीला हात धर, हात धर। मला बी ही काही स्वप्न बघायलाय काय? मुन्नू, ऐ मुन्नू, अगं काय स्वप्न बघितलंस? हा, स्वप्न? ए, मेहंदी कुठे? मेहंदी? अगं तू स्वप्न बघत होतीस, मग अशी म्हणालीस माल नको तायडीला, मग म्हणालीस मला बी। काय स्वप्न बघत होतीस? अगं लय गर्दी होती, लग्न होतं। तू अशी मुंडावळा घेऊन समोर आलीस आणि मला चिडवत होतीस, म्हणून म्हणलं मला नको तायडीला। आणि नंतर तू तायडीच्या हातावर मेहंदी काढालतीस, म्हणून म्हटलं मला बी। या मुन्नूचं काय तर नवच। पण माझी स्वप्न खरी होतात। आता मी स्वप्न बघितलंय। आता बघ तायडीचं लग्न ठरतंय का नाही ते। सत्य आहे? सत्य नाही, मोबाईलची रिंग आहे। हॅलो, हा दत्तू बनगर बोलतो। दत्तू बनगर, मध्यस्थ। हा बोला मध्यस्थ। अर्चनाची माहिती आणि पत्रिका पाठवलेली ना तुम्ही? तर पत्रिका जुळली आहे आणि पोराकडच्यासनी अर्चना पसंत आहे। काय? तायडीला पसंत केलं? पण तायडीला बघितलं कुठं? अहो, नवरा मुलगा जेवायच्या निमित्तानं खानावळीत येऊन बघून गेलाय तिला। त्या पोराला अर्चना पसंत आहे। आज दुपारनंतर ते अर्चनाला बघायला येणार आहे। ते तोच निरोप द्यायला फोन केलता। येऊ द्या। आयो, बोल। हा हॅलो, आमसनी अर्चनाचं लग्न एवढ्यात नाही करायचं।
ठरत नाही म्हणून काळजीत होतीस, पण आता ठरालंय तर का नाही म्हणालास? अहो, असं काय बोलायला हो? राधा का चांगलं स्थळ आहे आणि लग्नाचा सगळा खर्च करणार आहे ती. असं चांगलं स्थळ सारखं सारखं मिळत नाही. बनगर काका, आईची तब्येत जरा ठीक नाही, तिच्याकडे लक्ष देऊ नका. पोराकडच्याच नाही येऊ द्या. नक्की ना? का तुमच्यात एकदा बोलून घेताय? नाही, कारण ते पुण्यावरनं येणार आहेत. एकदा पुण्यावरनं निघाले की त्यांना येऊ नका म्हणणं चुकीचं दिसल. नाही नाही नाही, काही अडचण नाही, येऊ द्या. हा, बर बर, ठीक आहे, सांगतो त्यासनी मग. हा हा, ठेवते. ओके. आई अगं काय, जी गोष्ट व्हावी म्हणून इतके दिवस उपास तपास करायलास, त्यालाच का नको म्हणालास? लग्नाचा सगळा खर्च करायला तयार आहेत ते, आणि नको म्हणायचंय? तायडे, तू सांग, तुला लग्न करायचंय का नाही? वय का नाही? तुझ्या मनात कोण दुसरं आहे का? वय म्हणजे नाही, म्हणजे जास्त खर्च होणार नसेल आणि काही अटी नसतील तर मी तयार आहे लग्न करायला. वय ना, मग आधी आपण मुलाला बघूया. तुला तो मुलगा पसंत असल तरच पुढे जायचं, कसली जबरदस्ती नाही. आधी मुलगा तर बघून घे. मी बघितलंय त्याला. काय बघितलंय? कुठं? हा? ऐ, खाली मुंडी पाताळ धुंडी, सांग की, सांग सांग. दिदे, मी म्हणलं होतं ना माझी स्वप्न खरी होतात. होय ग मुन्नू, तू आधी आवरून घे. चल चल. चल. तू कधी बघितलंयस पोराला? सांगते नंतर, आता यावर चर्चा नको. आईची काळजी मिटावी म्हणून मी पोराला बघितलंय असं खोटं बोलले, पण दुसरा पर्याय बी नाही. देवा, आजच्या दिवशी अर्चना प्लीज एकटी बाहेर येऊ दे बा. काय हो, आज सकाळीच जेवायला आलाय? नाही नाही, मी जेवायला नाही आलो. मग जेवण बनवायला आलाय? हो नाही, मला जरा बोलू तर द्या. माझी नोकरी कन्फर्म झाली हो. पक्की झालीये नोकरी, पक्की झालीये, म्हणून मला खानावळीत आणि घरच्यांना मिठाई द्यायची होती. देऊ की, त्यात काय एवढं. हा ना, इकडं मी देते. ते कारण नोकरीचं सांगू नका, दुसरं काहीतरी सांगा. का? कारण दुसरं का सांगायचं? ते मी नवसं बोललो होतो हो, म्हणून. बरं बरं, दुसरं कारण सांगते. नंतर येतो जेवायला. हा, थँक्यू. आभारी आहे. धन्यवाद. मावशी, हे डबे पोचवून येते ग. दुपारी तायडीला बघायला माणसं येणार आहेत. त्याला तायडी पसंत आहे आणि तायडीला बी त्या पसंत आहे. लग्न ठरलं तर जमाय बघ. चल, आले लगेच. हा, देवीच पावली म्हणायची, तायडीचं लग्न होतंय म्हणायचं. बघा काय झालं ते. लई काम आहेत आज. दादा, हे घ्या. अहो, आपल्या अर्चनाचं लग्न ठरलंय. आज मुलाकडचे येणार आहेत, त्याबद्दल मिठाई घ्या. अगं मावशी,
मावशी अजून हे घे समजासनी वाट. तायडे तुझं लग्न ठरलंय ना, तू बी घे. हा अगं घे. अब आपल्या अर्चनाचं लग्न ठरलंय, अर्चनाचं लग्न ठरलंय, अर्चनाचं लग्न ठरलंय, अर्चनाचं लग्न ठरलंय. नको मला. असं अचानक कसं ठरलं? ते मी कसं सांगू? ताईलाच विचारा. आणि दुपारपर्यंत ते पाहुणे येणार आहे पुढची बोलणी करायला. पण म्हणजे 100% कन्फर्म तर नाही ना? ते देवालाच विचारा. हे आज धड जेवले बी नाहीत. स्वतःच आणलेली मिठाई बी नाही खाल्ली. तुमच्यासाठी. तुम्हाला माझ्याविषयी काहीच वाटत नाही का हो? तुम्ही म्हणता ना की प्रत्येक गोष्ट बोलून नाही दाखवत आहे, पण तुम्ही तर काहीच बोलत नाही. नाही तुम्हाला तो मुलगा आवडला असेल तर ओके, इट्स फाईन. कॉंग्रॅच्युलेशन्स. पण जर नसेल आवडला तर जबरदस्ती तर नाहीये ना. सांगा, बोला हो, बोला ना. काय झालं? मम्मी गाडीचा काहीतरी मेजर प्रॉब्लेम झालाय. मेकॅनिकला बोलवावं लागेल. भुईगावला पण जाता नाही येणार. नाही ते भुईगावला नंतर जाता येईल, पण आधी आता शर्मांकडे गेलं पाहिजे, ते महत्वाचं आहे. हा. हॅलो. हा बोल पूर्वा. हा आंटी, तुम्ही घरीच आहे ना? मी येते. अगं नाही, आम्ही एका कामासाठी बाहेर निघालतो.
पण गाडी बंद पडल्या रस्त्यात. कार बरं, निशांत आहे का सोबत? आहे की, मी निशान मुग्धा सगळेच आहोत. आंटी तुम्ही एक काम करा, तुमचं लोकेशन पाठवा, मी लगेच 5 मिनिटात तुम्हाला पिक करायला येते. चालतंय की, पाठवते लगेच. हा. गुड न्यूज, पूर्वा येते आपल्याला घ्यायला. मम्मी मी मागे चालत जाऊन मेकॅनिकला घेऊन येतो आणि तसं बी पूर्वतोवर आली तर तुम्ही दोघी जाणत या संघ. हा नाही नाही, तू कुठं चालत जातो मेकॅनिकला बोलवायला? दाजी जाईल की, तू थांब इथंच. अगं माझं एक काम आहे ते बी करतो ना, आणि तसं पण शर्मांना मी ओळखतोय. मी नसलो तर तायडी फोकस मध्ये येईल, काय टेन्शन नाही. आणि काम अर्जंट आणि महत्वाचं आहे, येळेत केलेलं बरं. बर चालतंय, जा ये लवकर. हा हॅलो, हा नाक्यावर पटकन जीप घेऊन ये. हा कदाचित मम्मी भुईगावला जाणार आहे, त्याच्या आधी आपल्याला पोचायला लागणार. हा टाइमपास करू नको, लवकर ये. आली बघ. आली का नाही 5 मिनिटात? होय. निशी कुठे आहे? अगं त्याचं काहीतरी काम होतं म्हणून गेला तो. गेला. हा बरं, तुम्ही बसा गाडीत. हे घ्या, अहो आपल्या अर्चनाचं लग्न ठरलंय. आता काय करू? तिचं लग्न झालं तर देवरे. थँक्यू. अरे काय हिरो, लक्ष कुठे तुझं? हिरो? अहो मी कसला हिरो? मी तर झिरो आहे, मोठा झिरो. या जगातला सगळ्यात दुःखी माणूस आहे मी. थांब बाबा. हा बोल ना. बिझी? नाही नाही, बोल की. नाही, फोन उचला एवढा वेळ लावलास म्हणून म्हणलं. अगं काय नाही, ते जगातल्या सगळ्यात दुःखी माणसाला मदत कराल तू. बरं ते जाऊ दे, तू बोल, कॉल का केलेला? आज तायडीला बघायला येणार आहेत आणि जगातलं 42वा आश्चर्य म्हणजे दोघांनी एकमेकांना पसंत बी केलंय. काय सांगायलास? वा. हा ते आज जे टायपिंग करून द्यायचं होतं ते उद्या दिलं तर चालेल ना? अगं त्याचं काही टेन्शन नाही, तू कर तुझ्या वेळेनं. एक मिनिट असले. ओय ओय, जगातला सगळ्यात दुःखी माणूस, काय लागलं बिगलं नाही ना तुला? नाही, आणि तुम्ही माझी चेष्टा करताय हे मला कळतंय. अरे मी कशाला तुझी चेष्टा करू बाबा, तूच तर म्हणलास ना तू जगातला सगळ्यात दुःखी माणूस आहे म्हणून. अहो आहेच हो. जी मुलगी मला आवडते ती आज दुसऱ्याची होणार हो. अच्छा, म्हणून तू दुःखी आहेस. तर इकडे मला जी आवडत्या ती माझी झाल्या तरी मी तिला भेटू शकत नाही मी. मग आता सांग, जगातला दुःखी माणूस कोण आहे? मीच आहे. अरे अहो तुम्हाला आवडणारी तुमची झाली हो, आज न उद्या तुम्ही तिला भेटू शकता ना. पण मी काय करू? मला आवडणारी जर दुसऱ्याची झाली तर तिला भेटणं सोडा, मला बघता पण नाही येणार. देवाशी काहीतरी सेटिंग करावी लागते बघा मला आता. सोहम, हॅलो सोहम. हा हा बोल ना. अरे त्याला विचार, देव का तुझा असिस्टंट आहे का? त्या मुलीला बी तू आवडत असशील तर जे काय करायचंय ते तुलाच करायला लागल. वय ए बाबा, हे बघ, त्या मुलीला बी तू आवडत असशील तर जे काय करायचंय ते तुलाच करायला लागल. देव काय असिस्टंट आहे का तुझा? हो बरोबर बोलला तो. मलाच काहीतरी करावे लागेल. थँक्यू. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. हॅलो, काय झालं? गेला काय? वय, तू दिलेला डोस उपयोगी पडला त्याच्या. बरं ते जाऊ दे, तू घरी जा, निवांत आवर तुझं सगळं. हा, फ्री झाले की कॉल करतेच. बाय बाय.
खोटं बोलण्यापेक्षा चांगलं जेवण बनवायला शिक. आणि ते नाही जमलं तर ज्याचं क्रेडिट त्याला द्यायला तरी शिक.